हे आहे कोयनेचं विस्तीर्ण पात्र. हे पात्र जेवढं सुंदर दिसतं ना वरून, तेवढंच पावसाळ्यामध्ये अत्यंत भयावह दिसतं. आज आपण पाहणार आहोत एका अशा पुलाची गोष्ट, जो पूल गेल्या 60 वर्षांपासून इथल्या लोकांना हवा होता, पण तो आज होतोय. एकनाथ शिंदेंनी ते करून दाखवलंय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काही अशा गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत, दाखवायच्या आहेत, ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्ही इथं फिरायला येत असाल तेव्हा हा तुम्हाला नजारा छान आहे आणि लिफ्ट आहे वर जायला, आणि वरून इथला आजूबाजूचा नजारा पाहण्यासाठी ती लिफ्ट बनवली आहे. आता हा पूल अनेक जण सांगतायत की पर्यटकांसाठी अत्यंत मोठी मेजवानी असेल आणि इथं पर्यटक आल्यानंतर आनंद घेतील, मनसोक्त आनंद घेतील. आता इथं पर्यटक येणार आहेत, हा पूल होणार आहे, म्हणून इथल्या आजूबाजूच्या गावांमधल्या कितीतरी हजारो एकरच्या जमिनी विकल्या गेलेल्या आहेत. इथल्या शेतकऱ्यांकडून, इथल्या कष्टकऱ्यांकडून, इथल्या डोंगरदऱ्यांमधून राहणाऱ्या जेवढ्याही आतापर्यंतच्या पिढ्या होत्या, यांच्या सगळ्या जमिनी या लोकांनी विकल्यात. यांना कुठे ना कुठेतरी फसवून त्यांच्याकडून त्या विकत घेतल्यात. हे दृश्य मी अनेक वर्ष इथं पाहतोय. आज अशी काही गावं आहेत की ज्यांच्या आजूबाजूला जमीनच राहिली नाही. का? कारण इथं इन्व्हेस्टमेंट होते, इथं पूल होत आहेत, इथं पर्यटक येत आहेत, इथं हॉटेल इंडस्ट्री होईल, इथं काहीतरी नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प येईल. निश्चित चांगल्या गोष्टी आहेत, नाही असं नाही, पण याचा अर्थ असा होत नाही की आपण आपल्या जमिनी विकून टाकायच्या. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही भिकारी व्हाल, हे मी पुन्हा तुम्हाला पोट तिडकीनं ओरडून सांगतोय. माझं काही जात नाही, तुम्ही विकलीत तुमच्याजवळ, पण मी सांगण्याचा माझा प्रयत्न किंवा माझी भावना अशी आहे की जमीन ही पुन्हा मिळत नाही. हा पूल फक्त आणि फक्त पर्यटनासाठी नाहीये, तर हा पूल 2 प्रांतांना जोडणार आहे. ते 2 प्रांत म्हणजे कोकण आणि घाटमाथा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मार्गे हा जो काही व्यापार आणि या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच पद्धतीचा हा एक महत्त्वाचा पूल आहे, जो आजच्या काळामध्ये व्यापार आणि दळणवळण आणि या सगळ्या गोष्टी पाहणार आहे. हा पूल फक्त पर्यटनासाठी नाहीये. मी माझ्या मनातून इतका आनंदित आहे, इतका खुश आहे. मी एकनाथ शिंदे साहेबांचे हात जोडून मी उपकार त्यांचे म्हणजे आभार किती व्यक्त करू मला समजत नाहीये. पण हा पूल आहे ना, हा पूल इथल्या लोकांचं जीवनमान सुधारणार आहे. जेव्हा तुम्ही पावसाळ्यात इथं येता ना, 3-4 महिने इतका भयंकर पाऊस पडतो ना, इतका भयंकर. मी इथं राहतो, मला माहिती आहे इथल्या पावसाची अवस्था काय आहे. एखादी बाळंतीण बाई जर एखाद्या पलीकडच्या गावामध्ये असेल ना, तिला जर वेदना झाल्या तर ती जगते की मरते अशी परिस्थिती इथं निर्माण होते. अशी अनेक उदाहरणं मी पाहिली आहेत. अनेक लोक, माझे काका 2-3 वर्षापूर्वी माझे काका इथल्या अपुऱ्या सुविधांमुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. अशी कितीतरी लोक ज्यांना दळणवळणाचं साधन नाही, ज्यांना इथं कोणतीही व्यवस्था नाही, म्हणून आपला जीव प्राण गमवावा लागलाय. त्याच्यामुळे हा मी पूल पर्यटनाच्या माध्यमातून पाहतच नाही, मला गरजच नाही त्या सगळ्या गोष्टींची. कारण हा पूल जेवढा पर्यटनासाठी दाखवला जातो, जमिनी विकत घेतल्या जात आहेत ना, तेवढा तो धोक्याचा पण आहे. पण हा मी पूल पाहतोय इथल्या लोकांच्या आयुष्यासाठी, कारण निश्चित त्यांचं आयुष्य बदलेल. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला येण्या जाण्यासाठी, दळणवळण करण्यासाठी हे पूल अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण याचा अर्थ बाबांनो असा नाही की आपल्या जमिनी विकायच्या, आपल्या शेतजमिनी विकायच्या, आपली पूर्वजांनी राखलेल्या आपल्या जमिनी विकून टाकायच्या. तुम्ही ह्या जमिनी बाहेरच्याला विकाल, तुमच्या गावांच्या आजूबाजूला बाहेरची लोक येऊन बसतील. जशी आज परिस्थिती मुंबई पुणे शहरांमधली आहे ना, तशीच परिस्थिती तिथं होईल. तुमच्या जागेतून जाणारी वाट उद्या ते अडवून ठेवतील, तुम्हाला जाता देखील येणार नाही इकडे तिकडे. माझी इथल्या सगळ्या स्थानिक लोकांना माझे हात जोडून विनंती आहे, बाबांनो, हे विकू नका. हे सोनं आहे, सोनं. तुम्ही मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये जेव्हा कधी आपत्ती येईल ना, जेव्हा कधी वाईट वेळ येईल ना, तेव्हा या डोंगरदऱ्यांमध्ये स्वच्छ हवा घेण्यासाठी तुम्ही इथे याल, आणि ते तुम्ही आज विकू नका. पुढच्या 30-40-50 वर्षानंतर तुमच्या पिढ्या तुम्हाला शिव्या घालतील. इथलं जे काही जमिनी आहेत त्याच्यावरती तुम्ही स्वतः व्यापार करा, तुम्ही स्वतः तुमचं सगळ्या गोष्टी करा. आणि अगदीच तुम्हाला विकायचीच आहे ना, तर ती एखाद्या मराठी माणसाला विका, आपल्या एखाद्या आजूबाजूच्या माणसाला विका, भावकी गावकीत विका, असू द्या. आपण काय करतो, मी माझी जमीन ह्याला देऊ त्याला देऊ, या असल्या फालतू गोष्टींमध्ये पडतो आणि आपण आपल्या जमिनी या गुजरात्या मारवाड्यांना इकडच्या तिकडच्या लोकांना विकून टाकतो. पण माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, जमिनी विकू नका. हा पूल येणाऱ्या काळामध्ये 2 प्रांतांचा दुवा बनेल. इथून दळणवळण होईल, इथून अनेकांचे प्राण वाचले जातील. खरंच शिंदे साहेबांच्या मी खूप खूप आभारी आहे. हा तुम्ही प्रदेश पाहताय ना, कधीतरी पावसाळ्यात या. कोयना, सुळशी, कांदाटी, हा जो काही वासोट्याच्या आजूबाजूचा प्रदेश आहे, कधीतरी फिरा. भयंकर पावसाळ्यात इथं या, मग तुम्हाला कळेल इथली लोक कशी राहतात, काय करतात. आपण येतो 1-2 दिवस हॉटेलमध्ये राहतो, मौज मजा करतो, एन्जॉय करतो आणि निघून जातो. पण इथल्या लोकांचं जीवनमान अत्यंत खडतर आहे. मी पाहतोय, मी अनुभवलंय, माझ्या पूर्वजांनी अनुभवलंय, मी इथंच राहिलोय, वाढलोय, शिकलोय. त्यामुळे मला माहिती आहे की हा पूल फक्त पर्यटनासाठी नाही, आमच्या जीवनाची उंची वाढवणार आहे. शिंदे साहेब, तुम्हाला माझा सलाम.